नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मावा कुल्फी करणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। घरच्या घरी अगदी 3 गोष्टींपासून आपण कुल्फी बनवलेली आहे। जशी मार्केटमध्ये कुल्फी मिळते अगदी तशी सेम आपण मावा कुल्फी घरी करणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी सेट झालेली आहे ती, आणि कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे, तितकीच सुंदर चवीला देखील आहे। ही कुल्फी तुम्ही सुद्धा घरी करून बघा, तुमची कुल्फी सुद्धा अशीच होईल। आणि मस्त अशी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मावा कुल्फी करण्यासाठी इथे आपण एक स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 1.5 लिटर दूध घेणार आहोत। जर तुम्हाला 1 लिटर दूध घ्यायचं असेल तर तुम्ही 1 लिटर सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टीलच्या भांड्यामध्ये सगळं दूध काढून घेणार आहोत। तुम्ही इथे गाईचं किंवा म्हशीचं कुठलं पण दूध घेऊ शकता। मी इथे गाईचं 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। आणि हे दूध पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। शक्यतो स्टीलच्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं, कारण जे दूध साईडला चिकटलेलं असतं ते आपण साई वगैरे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। दुधाला एक उकळी काढून घ्यायची। त्यासोबत इथे माझ्याकडे छोटासा 1/3 कप आहे। छोटीशी तुम्ही वाटी घ्या, त्या वाटीने मेजरमेंट करून काजू आणि बदाम आहे ते सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। मी इथे बदाम घेतलेले आहेत एक छोटीशी वाटी। आता आपण काजू घेऊयात। काजू त्या कपमध्ये टाकायचं, आणि काजू सुद्धा आपण 1 कप घेतलेले आहेत। आता ह्याची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पावडर आपण केलेली आहे। काजू आणि बदामची छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। आता दुधाला उकळी आली की नाही आपण चेक करूयात। दुधाला उकळी आलेली आहे। गॅस आहे तो स्लो करायचा, आणि जी वरची साई आहे ती सतत मिक्स करत राहायची आहे, आणि दूध सुद्धा मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते तळाला। त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं सतत, आणि जी साई आहे ती मिक्स करत राहायची दुधामध्ये, म्हणजे त्याला घट्टसरपणा येतो। आता दुधाला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण बदाम आणि काजू आहे त्याची पावडर केलेली ती मिक्स करून घेणार आहोत। उकळी आल्यानंतर लगेचच आपण जी पावडर केलेली आहे ती त्यामध्ये टाकायची, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याचे लम्स किंवा गाठी आहेत त्या दुधामध्ये राहिल्या नाही पाहिजे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण इथे 1 कप मिल्क पावडर घेतलेला आहे। तुम्ही कुठल्या पण एका मोठ्या वाटीने मिल्क पावडर घेऊ शकता। मोठ्या वाटीने 1 कप मिल्क पावडर घ्यायचं, आणि हे मिल्क पावडर मी एव्हरीडे कंपनीचं घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्या पण कंपनीचं मिल्क पावडर घेऊ शकता, फक्त चांगल्या ब्रँडेड कंपनीचं मिल्क पावडर घ्यायचं, म्हणजे त्यांनी रिझल्टसुद्धा छान मिळतात। आणि मिल्क पावडर घेतल्यानंतर ते सुद्धा दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याचे लम्स आहेत ते तयार होतात दुधामध्ये, पण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। लम्स झाले नाही पाहिजे दुधामध्ये, आणि त्याच्या गाठी आहेत त्या छान अशा फोडून घेतलेल्या आहेत, आणि दूध आहे ते थोडंसं आपण आटवून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता मिल्क पावडरने छान असा क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या कुल्फीला, आणि थिकसुद्धा होतं दूध। पहिल्यापेक्षा आता थिक झालेलं आहे। थोडंसं दूध आटवल्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर यामध्ये आपण 3 छोट्या वाट्या आहेत ती साखर टाकणार आहोत। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त किंवा कमी सुद्धा करू शकता, पण 3 वाट्या ही मीडियम साखर आहे, जास्त गोड देखील नाही आणि जास्त कमी देखील नाही। साखर आहे ती व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे। इलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये। ती सुद्धा एका जागीच राहिला नाही पाहिजे, असं जी पळी आहे त्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। पूर्ण दुधामध्ये ती मिक्स झाली पाहिजे, त्याचे सुद्धा लम्स होतात। आणि हे इलायची पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स झाली की अगदी 2 मिनिटं आपण गॅस ऑन ठेवणार आहोत। आता 2 मिनिटं झालेले आहेत, गॅस आपण ऑफ करायचा, आणि जे दूध आहे ते पूर्णपणे आपण आता रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर आणखी ते थिक झालेलं आहे, आणि बॅक साईडने पळीवरती सुद्धा दूध बघा
तसं चिटकून राहत आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं परफेक्ट थिक झालेलं आहे. आता मी इथे आईस्क्रीम मोल्ड घेतलेला आहे, त्यामध्ये आहे ते दूध भरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड नसेल तर तुम्ही काचेचे छोटे ग्लास असतात त्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम सेट करू शकतात, किंवा मग स्टीलचे ग्लास असतात त्यामध्ये सुद्धा सेट करू शकतात. सेम तशीच सेट होते जशी आपण आईस्क्रीम मोल्डमध्ये सेट करतो, सेम तशीच. सगळ्यात पहिल्यांदा मोल्ड आहे ते पूर्णपणे भरून घ्यायचे आहे. माझ्याकडे इथे आईस्क्रीम मोल्ड होतं, कुल्फी मोल्ड होतं, त्यामुळे मी त्यामध्ये भरून घेतलेलं आहे सगळं आईस्क्रीमचं मिश्रण. आता त्याला आहे वरती त्याचं झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी इथे कुल्फीच्या स्टिक असतात त्या स्टिक घेतलेल्या आहेत. त्याची हाईट जरा खूप जास्त होत होती स्टिकची, त्यामुळे मी सगळ्या स्टिक आहेत त्या थोड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्या आपण 8 आहेत त्या स्टिक घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा त्यामध्ये लावून घ्यायच्या आहे. बरोबर मध्ये कुल्फी आहे त्याच्याबरोबर मध्ये आहे त्या स्टिक लावल्या गेल्या पाहिजे. सगळ्या स्टिक मी अशा प्रकारे लावून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता सगळ्या स्टिक आहेत त्या लावून झालेल्या आहेत. आता हे आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर जे बाकीचं मिश्रण आहे राहिलेलं ते आपण इथे प्लास्टिकचं कंटेनर आहे त्यामध्ये सेट करून घेणार आहोत. आणि त्यावरती आपण खोबरं आहे ते मी असं खिसून घेणार आहे. थोडंसं खोबऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि मस्त लागतं, त्यामुळे मी खोबरं टाकलेलं आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल, किंवा मग तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप यामध्ये टाकले तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे. पण मी इथे खोबरं टाकलेलं आहे कारण खूप छान अशी टेस्ट येते खोबऱ्याने, त्यामुळे मी खोबरं टाकलेलं आहे. ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आईस्क्रीममध्ये, कारण आपण फक्त कंटेनरमध्ये टाकलेलं आहे खोबरं, कुल्फीमध्ये खोबरं नाही टाकलेलं. त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. वरती गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि 1-2 वेळा टॅप करायचं, म्हणजे त्यातले एअर बबल्स आहेत ते निघून जातील. आणि जी आपली नॉर्मल भाजीची प्लास्टिकची पिशवी असते ती मी इथे कट करून स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेली आहे. ती आपण यावरती असं व्यवस्थित अशी सेट करून घेणार आहोत, ज्याने आपले फ्रीजमध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत आईस्क्रीम, त्यामध्ये आईस क्रिस्टल्स आहेत ते तयार नाही झाले पाहिजे. त्यामुळे आपण प्लास्टिकचे आहे ते 2 पिशव्या मी कट करून याला व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये आपण हे 8 ते 9 तासांसाठी आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आता आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे. तर मी ही अगदी 1 मिनिट आहे पाण्यामध्ये ठेवलेली होती. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर मी त्याच्यावरचे पूर्ण झाकण आहे ते काढून घेतलेले आहेत आणि हलक्या हाताने अशी सगळ्यात पहिल्यांदा फक्त गोल फिरून घ्यायची आहे, त्यानंतर ती काढून घ्यायची आहे. आहा, मस्तच तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे. मस्त अशी कुल्फी आपली तयार आहे. मी दुसरी सुद्धा काढत आहे. फक्त गोल फिरवायचा आणि अगदी इझिली कुल्फी आहे ती निघते. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे. कलरसुद्धा सुंदर असा आलेला आहे. आपली मावा कुल्फी तयार आहे. हां, मस्तच. जितकी सुंदर दिसत आहे तितकीच सुंदर खायलासुद्धा लागते. खूप सुंदर झालेले आहे. मी इथे पिस्ता आणि जे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्याने ती गार्निशिंग केलेली आहे. खूप सुंदर होते. तुम्ही जर अनिशाज रेसिपीला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे शेजारचं बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कुल्फी तुम्ही घरी एकदा ट्राय करा. तुमची कुल्फीसुद्धा सेम अशीच होईल आणि सेम असंच टेक्स्चर येईल. फक्त मी सांगितलं त्याप्रमाणे सगळं फॉलो करा. अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.